नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा आपण या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनल बनवायला शिकणार आहोत. कशाप्रकारे आपण मोबाईलवरून एकदम बरोबर पद्धतीने यूट्यूब चॅनल खोलू शकतो, याच्यावरतीच आपला आजचा व्हिडिओ होणार आहे. जर तुम्हाला पण यूट्यूबवरती यायचं किंवा तुम्हाला चॅनल बनवायचं आहे आणि तुम्हाला पण यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत, तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये यूट्यूब चॅनल कशाप्रकारे बनवतात बरोबर पद्धतीने आपल्या मोबाईलवरून. तसंच मित्रांनो, आपण थोडक्यात एआयचा यूज करून पण आपण यूट्यूबसाठी लोगो, तसंच यूट्यूबसाठी युनिक नेम आणि जे बॅनर असतं आपल्या यूट्यूब चॅनलला, तर ते कशाप्रकारे बनवायचे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शिकवले. आणि मित्रांनो, हे बघा, यूट्यूब काय जास्त अवघड नाही. यूट्यूबवर काम करणं जास्त काही अवघड नाही. बरेच लोकांना वाटतं की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं, काम करणं खूप अवघड आहे. तसं नाही मित्रांनो. तुम्ही जर मन लावून काम केलं YouTubeवरती, तर तुम्ही पैसे देखील कमवू शकता आणि तुम्हाला जास्त अवघड पण वाटणार नाही. बरेच लोक म्हणतात की अवघड आहे, अवघड आहे. अवघड नाही मित्रांनो, कारण की मी तुम्हाला माहिती आहे, माझा एक YouTube चॅनल आहे एडिटिंगचा, तर त्याच्यावरती मी नेहमी व्हिडिओ टाकत असतो. जर मला अवघड वाटलं असतं, तर मी टाकलेच नसते ना. आणि YouTubeवरती अर्निंग खूप छान होते मित्रांनो. असं नाही की तुम्ही फक्त YouTubeवरती व्हिडिओज टाकून अर्निंग करू शकता. वेगवेगळे इतर ऑप्शन पण आहेत अर्निंग करण्याचे. ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय करणार आहोत, चॅनल कशाप्रकारे क्रिएट करायचं बरोबर पद्धतीने, लोगो वगैरे, बॅनर कशाप्रकारे, युनिक नाव कुठून शोधायचे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग मित्रांनो, चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करून द्या, जेणेकरून मी जेव्हा पण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलला, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि या व्हिडिओला लाईक नक्की करून टाकायचे. तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचे. तर चला, मी तुम्हाला डायरेक्ट आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो. तिथं मी तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये शिकवतो कशाप्रकारे चॅनल वगैरे ओपन करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता सर्वात आधी तुम्हाला YouTube चॅनल बनवण्यासाठी एक Google अकाउंट लागेल, Gmail अकाउंट लागेल. तर Gmail अकाउंट तुमच्याकडे असेलच आधीपासून, जर तुमच्याकडे Android मोबाईल असेल तर. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, डायरेक्ट आपलं जे काही YouTube ॲप आहे त्याला ओपन करायचे. ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी खास नवीन एक ईमेल ओपन केलेलं आहे YouTube चॅनल बनवून दाखवण्यासाठी. अशा प्रकारे YouTube ओपन करायचे. नंतर इथे बाजूला खाली हे ऑप्शन आहे, 5 ऑप्शन आहे. यांपैकी शेवटीचं जे काही आपलं लोगोचं ऑप्शन आहे, यू नावाचा, तर याच्यावरती जायचं आणि इथं बघू शकता, इथं एक क्रिएट अ चॅनल हे ऑप्शन आहे, बघू शकता. तर याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही काय करायचे, इथून पिक्चर वगैरे काही लावायचे नाही. ते नंतर आपण YouTube स्टुडिओमध्ये आपण चेंजेस करू. तर आधी इथून काय करायचं, तुम्ही नेमवरती जायचे आणि जे पण तुम्हाला नेम टाकायचे चॅनलचे, ते तुम्ही नेम इथून सर्च करायचे. जर तुम्हाला नेम सापडत नसेल युनिक तुमच्या चॅनलबद्दल, तर तुम्ही एक काम करायचे, एआयचा यूज करायचा आहे. जसं की आता मी ChatGPTवरती जातो. तर आता मी इथून अशा प्रकारे डायरेक्ट आता जे काही ChatGPT तर याला ओपन केलेले. आता तुम्हाला जसं चॅनल पाहिजे, तुमचा म्हणजे तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये चॅनल ओपन करायचे, ते तुम्ही ChatGPTला सांगायचे. आता मी टाइप करतो, जसं की इथं मी मराठीमध्ये टाइप करतो. तर तुम्ही मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये तुम्हाला जे आपण लँग्वेजमध्ये सांगायचे, त्या लँग्वेजमध्ये टाइप करून तुम्ही सांगू शकता. जसे की आता मी सांगतो. आता जसे की इथं बघू शकता, मी इथं टाइप केलेलं ChatGPT, मला टेक चॅनल ओपन करायचं आहे YouTubeवर. तर मला मला नेम सुचत नाही आहे. युनिक तर तू मला सांग, कोणते नेम मी घेऊ? जसे की जे काही माझं नाव आहे, तर तुम्ही Gवरून सुरू होतं. तरी तुम्ही G सांगितलं, माझं Gवरून नाव सुरू होतं, तर तुम्ही मला Gवरून पण नाव सांगू शकता. आता इथून मी सेंड केलेलं आहे, इथून डायरेक्ट मेसेज. ठीक आहे. आता इथं बघू शकता, आता ChatGPT सांगेल कोणतं चॅनल घेऊ आपण, बघू शकता. जेमो गुरु, नंतर जी-के ज्ञान, नंतर जी टेक वर्ल्ड, अशा प्रकारे वेगवेगळे नाव दिलेले बघू शकता. आता यांपैकी तुम्ही एक-एक नाव ट्राय करायचं, जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊन घ्यायचे. जसे की आता मी जी टेक वर्ल्ड हे पण मस्त आहे. तर इथून काय करायचं, लॉंग प्रेस करून ठेवायचे. इथं सिलेक्ट टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि जे पण तुम्हाला कॉपी करायचं, जसे की जी टेक वर्ल्ड मी इथून केलेली कॉपी. नंतर आता मी इथून YouTube ओपन करतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इथं मी ते नाव इथं पेस्ट करतो. ठीक आहे. आता बघू काय होतं. तर इथं मी केलेले पेस्ट. आता इथं बघू शकता, हे नाव इथं आलेलं आहे, जी-के टेक वर्ल्ड. पण हँडल नेम आहे तर ते बदललं आहे, कारण की इथं बघू शकता शेवटी -M2C लागलेलं, जेणेकरून हे नाव अवेलेबल नसेल. तुम्ही काय करायचे, हँडलमध्ये जाऊन तुम्ही हे नाव खोडून बघायचे. ठीक आहे. तर अवेलेबल असेल तर ठीक आहे. तर इथं ते नाही, अवेलेबल नाही म्हणत आहे.
जर हे हँडलमध्ये नाव अवेलेबल नसेल तर पुढे तुम्ही काही अंक वगैरे लावू शकता. जसं की मी आता 7 टाइप केलेलं, ठीक आहे. हँडलमध्ये इथं मी 7 टाइप केला, तर इथं हे अवेलेबल झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्हाला जे पण नाव टाकायचे चॅनलचे, ते इथून तुम्ही चॅनलचे नाव टाकायचे. नंतर क्रिएट चॅनल करून घ्यायचे. तर इथून आधी तुम्ही चॅनल क्रिएट करायचे, ठीक आहे. जसे की इथून आता मी पूर्ण चॅनल इथून क्रिएट केलेलं आहे. तर इथे आपला हा चॅनल क्रिएट झालेला आहे, बघू शकता जी-टेक वर्ल्ड नाव म्हणून. तर अशा प्रकारे चॅनल तुम्ही क्रिएट करायचे. त्यानंतर चॅनल वगैरे क्रिएट झाल्यानंतर आता तुम्हाला YouTube स्टुडिओमध्ये जायचे बाकीचं काम करण्यासाठी. त्याआधी तुम्ही काय करायचे, आधी Googleला यायचे. इथून अशा प्रकारे Gemini सर्च करायचे आणि Google Geminiवरती यायचे, ठीक आहे. आता जसे की तुम्ही आता इथं काय करायचे, इमेज तयार करा. जे काही नॅनो बनवण्याचा ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करा. इथं माझी मराठी लँग्वेज आहे, तुमची इंग्लिश येऊ येऊ शकते, ठीक आहे. तर तुम्ही इथं फक्त काय करायचं, ChatGPTला सांगायचे तुमच्या चॅनलचं नाव वगैरे, त्यानुसार ते लोगो तुम्हाला बनवून देईल. आता जसं की इथं आता मी टाइप करतो. तर इथं बघू शकता, इथं आता मी टाइप केलेलं हे जे मी YouTube चॅनल बनवलं आहे, तर चॅनलचे नेम आहे जे की टेक वर्ल्ड. मला या नेमचं टेक चॅनलसाठी लोगो बनवून दे. एकदम अट्रॅक्टिव्ह छान डिझाइनमध्ये. मी अशा प्रकारे टाइप केलेले आहे, ठीक आहे. तर आता मी इथून शेअर करतो, ठीक आहे. सेंड केल्यानंतर जेमिनी काय करेल, आता इथं बघू शकता जेमिनीने जो काही आपला इमेज आहे, तर तो तयार करायला लागलेले, लोगो इथं बनवायला लागलेले. इथं बघू शकता किती छान लोगो बनवला आहे. जर तुम्हाला हा लोगो आवडला नसेल, तर पुढे तुम्ही सांगू शकता दुसरा, जसं की तुम्ही सांगा दुसरा एक लोगो द्या. जर तुम्हाला पहिला लोगो आवडला नसेल, तर तुम्ही सांगू शकता दुसरा द्या. जर दुसरा पण आवडला नाही, तर तिसरा द्या सांगू शकता. तर ते तुम्हाला बनवून देत जाईल, ठीक आहे. तर काही लिमिटेशन आहे जेमिनीचे, म्हणजे दिवसात तुम्ही जास्त लोगो वगैरे बनवू शकत नाही. म्हणून तुम्ही जास्त प्रयत्न करू नका. आता 1 नंबरपेक्षा खालचा छान वाटतंय, तर तुम्ही छान हा घेऊ शकताय किंवा वरचा तुम्ही घेऊ शकता. मला तर वरचाच खूप छान वाटतंय, पण मी खालचा घेतो इथून, ठीक आहे. आता मी खालचा आहे, तुम्ही काय केलं, लोगोवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे सेव्ह करा. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा जो काही लोगो आहे, तर इथून याला सेव्ह करून घ्यायचे. परत तुम्ही काय करायचे, इथे एक मेसेज टाइप करायचे, मला YouTube चॅनलसाठी सेम नावाने बॅनर बनवून द्या. आता बॅनर पण तुम्हाला लागेल. मागं ते बॅनर असतं लोगोच्या मागे, ते पण तुम्हाला लागेल. ते देखील तुम्ही इथून लोगो, बॅनर आणि लोगो बनवून घेऊ शकता इथून, इथून Gemini करून, ठीक आहे. आता Gemini तुम्हाला सगळं काही बनवून देऊ शकतं तुमच्या हिशोबाने. तुमचा जो पण चॅनल आहे, ज्या पण कॅटेगरीचं चॅनल आहे, फक्त सांगायचं आहे, तुम्ही प्रॉम्प्ट लिहायचे जसे की तुम्ही मराठीमध्ये लिहिलं होतं, तर ते दिलेलं आहे. बघू शकता किती छान आहे मागचं हे बनवून दिलेले बॅनर, ठीक आहे. तर या बॅनरला पण इथून तुम्ही सेव्ह करून घ्या. तर मी हा व्हिडिओ शूट करतोय म्हणून मी जास्त इथं लोगोकडे लक्ष देत नाही. तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा छान प्रॉम्प्ट द्या. त्यांना सांगा की असा-असा लोगो पाहिजे, ह्या कलरमध्ये पाहिजे. तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये सांगू शकता. जेमिनी काय करेल, तुम्हाला तशाच प्रकारे त्या कलरमध्ये लोगो बनवून देईल. तर मी व्हिडिओ शूट करतोय म्हणून मी जास्त इथं लोगोकडे लक्ष देत नाही. जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह लोगो पाहिजे असेल, तर तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही जेमिनीला सांगा, ते बनवून देईल, ठीक आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपले लोगो बनवून झालेले. आता तुम्ही काय करायचं, आता क्रोम आपलं ओपन करायचं. आता इथून मी आता क्रोम ओपन केलेले आहे. आता Chromeमध्ये जाऊन तुम्ही काय करायचे, इथे सर्च म्हणतोय, तुम्ही काय करायचं, www.youtube.com हे पूर्ण सर्च करायचे. .com पण शेवटी तुम्हाला लावायचे, ठीक आहे. आणि सर्च करायचे. तेव्हाच आपलं YouTube स्टुडिओ ओपन होईल, ठीक आहे. .com लावलं नाही तर डायरेक्ट YouTube ॲप ओपन होऊन जाईल. तर इथं अशा प्रकारे आपले YouTube स्टुडिओ ओपन झालेले. आता माझे खूप सारे Gmail आहे म्हणून वरती तो दुसरा लोगो दाखवते. तर मी काय करणार आता, जो काही मी चॅनल बनवला आहे, तर तो इथून मी Gmail सिलेक्ट करून घेईल. आता सिंपली बाजूला लोगोवरती क्लिक करायचे आणि इथून स्विच अकाउंटवरती क्लिक करून मी आता काय करतो, जो काही मी आता चॅनल बनवला आहे, तर तो चॅनलचा Gmail इथून मी सर्च इथं सिलेक्ट केलेलं आहे. GT टेक वर्ल्ड म्हणून अशा प्रकारे, ठीक आहे. तर इथं बघू शकता आपला चॅनल इथं मी सिलेक्ट केलेलं आहे. तर आता इथून अशा प्रकारे रिलोड करून घ्यायची. रिलोड केल्यानंतर सगळे इथं व्हिडिओज वगैरे दिसतील. तुम्ही काय करायचे, आता वरती लोगोवरती क्लिक करायचे आणि इथं छोटंसं नाव आहे, बघू शकता व्ह्यू युअर चॅनल. तर याच्यावरती क्लिक करायचे, ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक कस्टमाइज चॅनल म्हणून एक ऑप्शन हे आलं. तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे रिलोडिंग होईल, ठीक आहे. जर तुमच्याकडे YouTube स्टुडिओ ॲप असेल, तर त्याच्यात जाऊन रिलोड होईल, ठीक आहे. आता इथं अशा प्रकारे मला दाखवते ऑप्स यू डू हॅव परमिशन देअर रिटर्न टू स्टुडिओ. तुम्ही काय करायचे, रिटर्न टू स्टुडिओ ह्या नावावरती क्लिक करायचे, ठीक आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर जे काही आपले स्टुडिओ आहे, तर ते बघू शकता अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. आता फक्त तुम्ही कंटिन्यू नावावरती क्लिक करायचे. इथून काय करायचे, खाली ऑप्शन दिलेले काही
मग इथं दाखवत येते की नेक्स्टवरती क्लिक केला तर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करून इथून काय करायचं, डन करायचे आणि व्हेरिफाय यू करून घ्यायचे. आता इथून तुम्ही व्हेरिफाय वगैरे करायचे तुमचं चॅनल आहे म्हणून. तुम्ही काय करायचे, व्हेरिफायवरती क्लिक करायचे अशा प्रकारे. आता अशा प्रकारे थोडंसं प्रोसेसिंग प्लीज वेट नाव येईल अशा प्रकारे, ठीक आहे. व्हेरिफाय करण्यासाठी थोड्या वेळ तुम्ही वाट बघायची. तर मला वेट करता 3 ते 4 मिनिट होत आले, तरी अजून मला हेच दाखवते प्रोसेसिंग प्लीज वेट. तर तुम्हाला पण हे दाखवत असेल, तर आता मी काय करू घेतो काही एकदा बॅक करून बघतो, ठीक आहे. बॅक घेऊन मी अजून परत तिथं YouTube स्टुडिओमध्ये आलो. तर अशा प्रकारे परत मी कस्टमाइज चॅनलवरती क्लिक केलं, ठीक आहे. आता परत ते ओपन झाल्यानंतर रिटर्न टू स्टुडिओ याच्यावरती क्लिक केलं अशा प्रकारे. कंटिन्यू करायचं आहे, ठीक आहे. खाली ऑप्शन येते जसं तसं राहू देत. नंतर आपण तो व्हेरिफाय आपण करून घेऊ, ठीक आहे. आता अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करायचे, तर तुम्हाला खाली ऑप्शन आहे बघू शकता शेवटून इथं 2 नंबरला हा वाला तुम्ही आता क्लिक केलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता इथून तुम्ही काय करायचं, लोगो वगैरे तुम्ही अपलोड करून द्या. जसे की अपलोड नावावरती मी क्लिक केलं. आता जो काही मी लोगो तयार केलेला आहे, तर तो लोगो घेतलेले इथून मी डन केलेलं आहे, ठीक आहे. नंतर जे काही बॅनर फ्रेम आहे, तर ती पण मी इथून आता काय करणार, अपलोड करून देतो. तर अपलोडवरती क्लिक करतो, ठीक आहे. तर मी बॅनर अपलोड होते बराच वेळेस क्लिक केलं पण होत नाही. तर एकदा मी काय करतो, पब्लिश करून बघतो. इथे बाजूला पब्लिश नाव आहे, ठीक आहे. याच्यावरती मी क्लिक करतो. आता परत मी काय करतो, अपलोडवरती क्लिक करतो. आता बघू शकता आता अपलोडवरती क्लिक झालेले बॅनरचं अपलोड होतं, ठीक आहे. तर मी आता क्लिक केलं आणि इथून जे काही बॅनर आहे, तर ते इथून अशा प्रकारे मी सिलेक्ट केले, ठीक आहे. आता इथं पूर्ण बॅनर येत नाही, तर तुम्ही काय करायचं, छोटं करू शकता फोटोला इथं, ठीक आहे. तर इथं बॅनर येत नाही पूर्ण, कारण की इथं ते लोगो खूप मोठा दिसतोय, नेम पण मोठे आहे. तर तुम्ही काय करायचं, इथून काय करायचं, याचं स्क्रीनशॉट घ्यायचं, Geminiवरती जायचं आणि Geminiला सांगायचे मला या साइजचा बॅनर बनवून द्या, हा बसत नाही अशा प्रकारे, ठीक आहे. तर तुम्ही तो सांगू शकता. तर मी आत्तापुरतं इथून डन करून घेतो, नंतर मी बनवून घेईल, ठीक आहे. तर इथून मी डन केलेले. हा बॅनर पीसीमध्ये छान प्रकारे दिसेल, पण मोबाईलमध्ये तो थोडा मोठा दिसेल. म्हणून तुम्ही बॅनरची साईज थोडी तुम्ही कमी करून घेऊ शकता तिथं Geminiला सांगून, ठीक आहे. त्यानंतर इथं अशा प्रकारे बघू शकता बॅनर आणि लोगो मी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर इथं नेम आहे आपलं, तर नेम आलेलं आहे. नंतर हँडल आलेलं आहे. तर त्यानंतर आता म्हणजे मेन म्हणजे डिस्क्रिप्शन आहे, ठीक आहे. डिस्क्रिप्शन पण खूप महत्त्वाची आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन पण ना टाकायचे. जसे की आपलं चॅनल कोणत्या कॅटेगरीबद्दल आहे, आपल्या चॅनलवरती कोणते-कोणते व्हिडिओ बघायला मिळतील. जसे की मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो. या चॅनलवरती तुम्हाला YouTube, मोबाईल ट्रिक्स आणि ऑनलाईन अर्निंगबद्दल माहिती मिळेल. यामुळे लोकांना लगेच समजतं मित्रांनो, की आपलं चॅनल कोणत्या कॅटेगरीचं आहे. कसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतात. जसे की मी तुम्हाला आता एक उदाहरण सांगितले. तसं तुम्ही इथून डिस्क्रिप्शन लिहू शकता. जसे की इथून आता मी एक डिस्क्रिप्शन लिहून घेतो. तर इथून आता मी डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी पण मी काय करणार, ChatGPTचा यूज करणार. तर ChatGPTला मी डायरेक्ट सांगतो मला असं डिस्क्रिप्शन पाहिजे. तर मी सांगतो. तर इथून मी सांगितले आणि ते बघू शकता डिस्क्रिप्शन लिहायला चालू झालेलं, ठीक आहे. आता इथं बघू शकता किती छान प्रकारे डिस्क्रिप्शन लिहून दिलेले आहे. जी-टेक वर्ल्डमध्ये तुम्हाला तुमचं स्वागत आहे. इथं तुम्हाला मिळेल तंत्रज्ञानाचे संबंधित सगळं माहिती, मोबाईल टिप्स, ॲप्स, नवे गॅजेट्स, YouTube स्ट्रीट एडिटिंग ॲप्स आणि टेक अपडेट अशा प्रकारे पूर्ण ह्यांनी डिस्क्रिप्शन लिहून दिलेले आहे. तुम्ही काय करायचे, आता याच्यावरती लाँग प्रेस करून ठेवायचे. सिलेक्ट टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि इथून आपलं जे काही टेक्स्ट आहे तर तिथून इथून कॉपी करायची. नंतर परत तुम्ही क्रोम ओपन करायचे, ठीक आहे. आता इथून मी परत आता कस्टमाइज चॅनलवरती गेलो, तर बॅच झालेलं होतं, ठीक आहे. तर मी परत इथं कस्टमाइज चॅनलवरती गेलो. रिटर्न टू स्टुडिओवरती क्लिक करायचे, ठीक आहे. आणि परत तिथून आता मी काय करणार, इथं जे काही 2 नंबरचा ऑप्शन आहे कस्टमायझेशनचा, तर त्याच्यावरती गेलो. आता इथून बॅनर मी अपलोड केला होता, पण तो अपलोड झालेला नाही, कट झालेला आहे, कारण की इथून आपण पब्लिक केलेलं नव्हतं, ठीक आहे. आता इथं मला व्हेरिफाय करायला सांगत आहे अजून, तर तुम्ही नेक्स्ट करायचे अशा प्रकारे आले तर थोडा वेळ वेट करायची. आता इथं काय आलं बघू शकता व्हेरिफाय करण्यासाठी अशा प्रकारे माझा ईमेल इथं दाखवते. आता इथं व्हेरिफाय करण्यासाठी स्क्रीन लॉक असेल तर तुम्ही फिंगरप्रिंट किंवा स्क्रीन लॉक टाकू शकता, ठीक आहे. आता ते अशा प्रकारे व्हेरिफाय करेल. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला बाकीची प्रोसेस करायची, ठीक आहे. अजून खूप सारे प्रोसेस आहे चॅनलवरती. आता आपलं चॅनल व्हेरिफाय झालेलं आहे. आता मी काय करणार, आता जे काही डिस्क्रिप्शन मी इथून कॉपी केलेले होते ChatGPTवरून, तर ती इथं मी पेस्ट केलेली इथं बघू शकता आपले डिस्क्रिप्शन आलेले आहे. त्यानंतर अशा प्रकारे डिस्क्रिप्शन तुम्ही टाकायची. नंतर चॅनल URL तुम्ही नंतर मी तुम्हाला ते सांगेल कशाप्रकारे चेंज करायचे, कशाप्रकारे नवीन URL आपण चॅनलची ॲड करायचे चॅनलच्या नावाचे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघू, ठीक आहे. आता जे काही आपले मेन ऑप्शन आहे ते आपण करून घेऊ. नंतर इथं जे काही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, जसं की आता जर तुमचं चॅनल व्हायरल झाला, तुम्हाला व्ह्यूज यायला लागले, तर खूप ब्रँड असतात ते आपल्याला प्रमोशनसाठी
कॉन्टॅक्ट करता. तर इथं तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकतात. कारण की त्यांना तुम्हाला ईमेल ॲड्रेस मिळेल आणि ते तुम्हाला त्या ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला काही प्रमोशनसाठी काही गॅजेट किंवा इतर वस्तू तुम्हाला सांगू शकता किंवा काही प्रमोशन करण्यासाठी त्यांची जी वस्तू असेल ती तुम्हाला देऊ शकता. तर ते तुम्ही इथून कॉन्टॅक्ट देऊ शकता. ठीक आहे. जर कोणाला प्रमोशन करायचं असेल तर ते त्याच्यावरती तुम्हाला जो कॉन्टॅक्ट करेल. नंतर खाली इथं व्हिडिओ वॉटरमार्क आहे. जर तुम्हाला त्या व्हिडिओच्या बाजूला एक तुमचा लोगो दाखवायचा आहे वॉटरमार्क म्हणून, तर इथे तुम्ही तुमचा लोगो अपलोड करू शकता. इथं त्यांनी साईज सांगितले 150 बाय 150 म्हणजे 150 बाय 150 अशा प्रकारे सांगितले आणि 1 MBची साईज पाहिजे त्याची. तर तुम्ही तो टाकू शकता. पण मी काही टाकत नाही. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता. नंतर इथून आता पब्लिश करायचे. पब्लिश केल्यानंतर आता इथं आपलं एवढं काम झालेलं आहे चॅनलचं, ठीक आहे. नंतर इथं एक होम टॅब म्हणून एक ऑप्शन आहे, ठीक आहे. तर हे जसे तसं राहू दे. नंतर ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, ठीक आहे. त्यानंतर काही सेटिंग आहे मित्रांनो, काही सेटिंग तुम्ही करायचे. आता खाली एक सेटिंगचा आयकॉन आहे, बघू शकता या ठिकाणी मी झूम करतो. तर इथं एक सेटिंगचा आयकॉन आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे. तर इथे आपले सेटिंगचं आयकॉन आलेले आहे. आता इथं करन्सी इथं USD आहे. जर तुम्ही चॅनल मॉनिटाईज केला तर इथं तुम्ही करन्सीमध्ये तुमचे अर्निंग बघू शकता त्यासाठी. तर आत्ता जसं आहे तसं राहू द्या, ठीक आहे. नंतर तुम्ही चेंज करू शकता. नंतर चॅनलवरती क्लिक करायचं. चॅनलवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही कीवर्ड्स टाकायचे चॅनलबद्दल. जसे की आता मी माझं चॅनलचं नाव आहे जी-टेक वर्ल्ड. तर मी टाकलेलं आहे. अशाच प्रकारे वेगवेगळे तुम्ही कीवर्ड टाकू शकता. जेणेकरून लोकं जर हे कीवर्ड सर्च करतील YouTubeवरती तर तुमचं चॅनल त्यांना सजेस्ट केला जाईल. हे कीवर्ड पण तुम्ही ChatGPTला सांगून घेऊ शकता. कीवर्ड अशा प्रकारे तुमचं चॅनल सांगून तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. जसे की मी थोडे टाकून घेतो मी माझ्या पद्धतीने. तर इथून मी काही 4 कीवर्ड टाकलेले तुम्ही टाकू शकता. नंतर इथून काय करायचं, कंट्री रेसिडेन्स इथं जे काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही इंडिया सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे. आपली इंडिया कंट्री म्हणून इंडिया सिलेक्ट करायची. नंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये यायचे. आता इथून तुम्ही काय करायचं, जर तुम्ही लहान मुलांसाठी व्हिडिओ टाकत असाल तर येस करायचे. नाही टाकत असाल मोठ्या माणसांसाठी व्हिडिओ असतील तर तुम्ही नो करायचे. ठीक आहे. तर तुम्ही नो करून द्यायचे. नेहमी तुम्हाला ते विचारत असतं जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करतो नेहमी तुम्हाला एक पॉपअप दिसतो या नावाचा. जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी व्हिडिओ अपलोड करणार असाल तर तुम्ही नो करून ठेवायचं. जर लहान मुलांसाठी करणार आहे तर तुम्ही येस करायची किंवा तुम्ही दोघांसाठी टाकणार आहे तुम्ही आय वॉन्ट टू रिव्ह्यू हे जे काही खालचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरतीच राहू द्यायचे. जेणेकरून जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला ती पॉपअप मिळेल आणि तुम्ही तो सांगू शकता. ठीक आहे. तर इथून तुम्ही ऑटोमॅटिक कॅप्शन जनरेट करू शकता. वेगवेगळे ऑप्शन आहेत ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. आता जे काही मेन आहे ते बघू. आता फीचर्समध्ये जायचे. आता फीचर्समध्ये गेल्यानंतर इथं जे काही 3 स्टेप आहे तुम्ही ते तिघं स्टेप पूर्ण करून घ्यायचे. जसे की मी पहिलं एनिमल केलेले. आता जे काही दुसरं स्टेप आहे ते व्हिडिओ और 15 मिनिट कस्टम थंबनेल आणि लाईव्ह स्ट्रीम. तर यासाठी हे ऑप्शन आहे. तर इथं तुम्ही काय करायचे, फोन नंबर व्हेरिफाय करायचे. याच्यावरती क्लिक करायचे. व्हेरिफाय फोन नंबरवरती तुम्ही तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करायचे. ठीक आहे. तर तुम्ही हे करून घ्यायचे. नंतर खालचं ऑप्शन आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचे, तर इथं त्यांनी काय 3 ऑप्शन दिलेले, 3 स्टेप दिलेले. तिघं स्टेपवरून तुम्ही हे ऑप्शन एनेबल करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन करून तुम्हाला एनेबल करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ व्हेरिफिकेशन करू शकता किंवा तुम्हाला आयडी देऊन करायचं असेल जसे की वोटर आयडी किंवा आधार आयडी किंवा पॅन कार्ड तुमच्याकडून मागेल तर तुम्ही ते द्यायचे. नंतर ते व्हेरिफाय करतील. नंतर तुम्हाला हे ऑप्शन एनेबल करून देईल आणि जर तुमचं चॅनल 2 महिन्यापेक्षा जास्त जुनं आहे तर तरी तुम्हाला ते इथं करून देईल. हे जे काही फीचर्स आहेत ते ऑन करून देतील. ठीक आहे. एनेबल करून देतील. अशा प्रकारे तुम्ही तिघं जे काही ऑप्शन आहे तर ते एनेबल करून घ्यायचे. नंतर अजून बाजूला काही ऑप्शन आहे जसे की अपलोड डिफॉल्ट आहे. जर तुम्ही नेहमी व्हिडिओ टाकता आणि तुम्हाला जर तीच डिस्क्रिप्शन तेच टायटल तुम्हाला नेहमी टाकायचे तर इथून तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. जर डिस्क्रिप्शन तुम्हाला तीच टाकायचं असते तर तुम्ही डिस्क्रिप्शन ती टाकू शकता. जेव्हा पण तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करणार ऑटोमॅटिकली त्याचे डिस्क्रिप्शन ते येऊन लागली तर जे तुम्ही टाकले असेल ते टायटलसुद्धा ते तुम्ही ऑटोमॅटिकली जर इथं ते टाकलं असेल ऑटोमॅटिकली त्या व्हिडिओवरती अपलोड होऊन जाईल. नंतर इथं विजिबिलिटी म्हणजे तुम्ही अनलिस्टेड करू शकता, प्रायव्हेट करू शकता व्हिडिओ टाकण्याआधी. ठीक आहे. तर अशा प्रकारे काही ऑप्शन आहे. टॅग्स तुम्ही टाकू शकता. नेहमी जर तुम्हाला तेच टॅग टाकायचे असतील तुम्ही टॅग्स वगैरे टाकू शकता. नंतर ॲडव्हान्स सेटिंग आहे तर तुम्ही ॲडव्हान्स सेटिंगमध्ये यायचे. आता इथून तुम्ही व्हिडिओ लँग्वेज करायची. जसे की माझी लँग्वेज आहे व्हिडिओ लँग्वेज ती म्हणजे मराठीमध्ये आहे. तर इथून मी मराठी करून घेतो. तर तुम्ही हिंदी, इंग्लिश ज्या पण तुम्हाला लँग्वेजमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही ती लँग्वेज सिलेक्ट करायची. ठीक आहे. तर इथून मी आता काय करणार, खाली येतो आणि इथून काय करणार मी डायरेक्ट आपली मराठी लँग्वेज इथून सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे.
नंतर तुम्ही इथून कॅटेगरी सिलेक्ट करायची, जे पण तुमची कॅटेगरी आहे, जसे की टेक वगैरे, एज्युकेशन वगैरे तुमची जी काही कॅटेगरी आहे, ते तुम्ही सिलेक्ट करायची, ठीक आहे. जसे की मी आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथून सिलेक्ट केलेलं, ठीक आहे. तर तुम्ही दुसरी करू शकता. जसं तुमचं कंटेंट आहे, त्यानुसार तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करायची, ठीक आहे. आता याच्यावरती पण आपण फुल एक व्हिडिओ बनवू, ठीक आहे. नंतर बाजूला काही ऑप्शन आहे, नंतर इथं परमिशन ऑप्शन आहे, नंतर कम्युनिटी हे नंतर आपण ते बघू, ठीक आहे. हे काय आता आपल्याला एवढे इम्पोर्टंट नाही. जेवढे इम्पोर्टंट ऑप्शन होते ते आपण केलेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा चॅनल पूर्ण ओपन करू शकता. जसे की आता इथं बघू शकता, इथं आपलं चॅनल पूर्णपणे क्रिएट झालेलं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चॅनल क्रिएट करू शकता. नंतर आता तुम्ही व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पूर्ण हा एक यूट्यूब चॅनल बनवू शकता एकदम सोप्या प्रकारे आपल्या मोबाईलवरून आणि एआयचा यूज करून आपण लोगो वगैरे कशा प्रकारे बनवता हे आपण बघितलंय. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून पूर्ण तुमचा चॅनल रेडी करून घ्यायचे आणि तुम्ही व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात देखील करून द्यायची. आता तुम्ही चॅनल बनवला, पण एक लक्षात ठेवायचे तुम्ही नेहमी कन्सिस्टन्सी एक ठेवायची. आता तुम्ही चॅनल बनवला, पण तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे, ठीक आहे. जर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ जमत नसेल अपलोड करायला, तर हप्त्यामध्ये तुम्ही 2 व्हिडिओ नक्कीच अपलोड करायचे, ठीक आहे. हप्त्यामध्ये तुमचे 2 व्हिडिओ यायला पाहिजे चॅनलवर, तर तेव्हाच तुमचं चॅनल ग्रो होईल. जर तुम्हाला रेग्युलर जमत नसेल, तर हप्त्यामध्ये 2 व्हिडिओ नक्की तुम्ही टाकत जा. त्यापैकी काही शॉर्ट व्हिडिओ टाका, काही लाँग व्हिडिओ टाका, अशा प्रकारे व्हिडिओ टाका तुम्ही, ठीक आहे. तर ते तुमच्यावरती पुढे कशाप्रकारे तुम्हाला काम करायचे ते तुमच्यावरती. आता तुम्ही बघितलं असेल चॅनल कशाप्रकारे क्रिएट करायचे एकदम मोबाईलवरून एकदम सोप्या प्रकारे. ते मी तुम्हाला पूर्ण शिकवले डिटेलमध्ये. तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला तुम्ही काय करायचं कमेंट्स करून सांगू शकता किंवा डायरेक्टली मला Instagramवरती DM करून पण विचारू शकता. Instagram आयडी तुम्हाला बाजूला दिसत असेल किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आयडीची लिंक तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून पूर्ण चॅनल क्रिएट करा, डेली व्हिडिओ अपलोड करा. तर चला मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओज बनवून अपलोड करायला सुरुवात करायची. धन्यवाद.